नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार शेळींच्या जातीची माहिती आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उस्मानाबादी शेळी कशी असते. प्युअर उस्मानाबादी शेळी आहे, अशा प्रकारे उस्मानाबादी शेळी असते. आणि शेळी म्हटलं असं तर शेळीचा कलर काळा, तपकिरी किंवा मिश्र अशा प्रकारे कलर असते. आणि उस्मानाबादी शेळीचं वैशिष्ट्य एक तर उस्मानाबादी शेळी प्रत्येक वातावरणात सहज राहते, तिची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते आणि कमी खर्चात शेळी पालनासाठी उपयुक्त अशी उस्मानाबादी शेळी आहे. आणि हिची दूध क्षमता जर म्हणला तर दूध क्षमता ही जी 500 मिलीपासून ते 1.5 लिटर दिवसा दूध देऊ शकते अशी उस्मानाबादी शेळी आहे. आणि करडांची जर संख्या म्हणला तर जी पहिल्यावर असेल तर 1 देत्या, नंतर 2 ते 3 करडापर्यंत ही शेळी देऊ शकते. आणि मित्रांनो, हिचा जो उगम जर विचार केला तर महाराष्ट्रात धाराशिव म्हणजे ज्याला अगोदर उस्मानाबाद म्हणत होता तो आता धाराशिव जिल्हा, त्या धाराशिव जिल्ह्यापासून हिचं उस्मानाबादी नाव पडलेलं आहे. महाराष्ट्रात हिचा उगम झाला आहे. अशा प्रकारे उस्मानाबादी शेळी आहे. कमी खर्चात आपण चांगलं शेळी पालन करू शकतोय आणि जी रोगप्रतिकारक क्षमता चांगली, वातावरणात कोणत्या सहज राहत्या, सहज टिकू शकत्या